नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत। मुलांनो, नवनवीन वस्तूंची छान छान दुकानं पाहिली की आपल्याला त्या दुकानातली एखादी आवडीची वस्तू घ्यावी वाटते। आपण मग ती खरेदीही करतो। त्या वस्तूला आपण खूप जपतो, परंतु ती वस्तू हळूहळू जुनी होऊ लागते। तशी ती वस्तू आपल्या दृष्टीनं निरुपयोगी होत जाते। आपण फारसं त्याकडे लक्ष देत नाही। याचा आपल्याला आता काय उपयोग असंही आपण म्हणतो आणि त्या वस्तूला आपण बाजूला करतो। पण मुलांनो, शिक्षकांच्या हातातला नवीन चॉक दिसायला किती सुंदर दिसतो। तो छोटा होत गेला की आपण त्याला बाजूला ठेवतो, परंतु हाच तो छोटासा चॉकचा तुकडा ज्याने वर्गातील मुलांना फार मोठा धडा शिकवला। लहान असणं म्हणजे निरुपयोगी असणं नाही। चला तर मग ऐकूया आजची छान गोष्ट। गोष्टीचं नाव आहे चॉकचा छोटा तुकडा। मुलांनो, शालेय परिपाठानंतर सर्व मुलं ओळीने आपापल्या वर्गात गेली। त्या पाठोपाठ इयत्ता 7वीचे वर्ग शिक्षकही वर्गात नवीन खडू घेऊन गेले। पहिल्या तासाला सुरुवात झाली। पहिला तास गणिताचा होता। शिक्षक फळ्यावर उदाहरण सोडवत होते। मुलं पाहत होती, निरीक्षण करत होती। सरांच्या हातातला चॉक हळूहळू छोटा होत गेला। शेवटी तो खूपच छोटा झाला। सरांनी तो छोटासा तुकडा टेबलावर ठेवला आणि पुन्हा नवीन चॉक घेतला। इतक्यात मधली सुट्टी झाली। मुलं बाहेर गेली। त्या पाठोपाठ सरही वर्गाबाहेर पडले। पण अक्षय नावाचा मुलगा वर्गातच थांबला। सरांनी शिकवलेलं गणित त्याला फारसं समजलं नव्हतं। तो पुन्हा त्या फळ्याकडे पाहू लागला। तो फळ्याजवळ आला। त्याने टेबलावरचा चॉकचा छोटासा तुकडा उचलला आणि फळ्याच्या एका कोपऱ्यात गणित सोडवायला त्यानं सुरुवात केली। तेवढ्यात त्याचा मित्र म्हणाला, अरे, एवढ्या छोट्या चॉकने तू काय लिहिणार? अक्षय हसला आणि म्हणाला, जितका हा चॉक आहे तितका मी याचा उपयोग करणार। मुलांनो, अक्षयने उदाहरण पूर्ण केले, पण उत्तर चुकलं। तो पुन्हा विचार करू लागला। तेवढ्यात शिक्षक वर्गात आले। अक्षयने फळ्यावर सोडवलेलं गणित पाहिलं। ते म्हणाले, अक्षय, हे उदाहरण तू स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केलास? हो सर। शिक्षकाने गणितात झालेली चूक दाखवली। मुलांनो, अक्षयने ते गणित पुन्हा सोडवलं। उत्तर बरोबर आलं। अक्षयला आनंद झाला। शिक्षकाने हसून विचारलं, अक्षय, तुला हे उदाहरण आज कशामुळे समजलं? अक्षय म्हणाला, सर, तुम्ही समजावलं म्हणून। सर म्हणाले, हो, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तू प्रयत्न सोडला नाहीस। सरांनी मुलांना टेबलावरचा छोटासा तुकडा उचलून दाखवला आणि ते म्हणाले, मुलांनो, हा चॉक पहा। मला सांगा याची लांबी किती? एक मुलगा म्हणाला, सर, खूपच कमी आहे। पण एवढ्या छोट्या चॉकने अक्षयला उदाहरण सोडवायला मदत केली। म्हणून मुलांना लक्षात ठेवा, एखादी गोष्ट छोटी आहे म्हणून ती निरुपयोगी असतेच असं नाही। आणि त्याचबरोबर मोठं काम करण्यासाठी नेहमी मोठी साधनच असावी लागतात असंही नाही। तर आपल्याजवळ मोठं मन, सातत्य आणि प्रयत्न असतील तर छोट्या गोष्टीतूनही मोठं काम घडू शकतं। मुलांनो, प्रयत्न छोटा असला तरी चालेल, पण तो थांबता कामा नये। स्वतःला कधीही कमी समजू नका। तुमच्यातही काहीतरी खास आहे। म्हणून मुलांनो, एक एक पाऊल पुढे टाकत चला, थांबू नका। नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचाल आणि मोठं व्हाल। मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्या सोबत राहतो। पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत। तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम। धन्यवाद।